हे काय झालं? गटालाच विश्वासच बसेना. नक्की झालं काय? आज जे मैदान चालू आहे सोनहिरा केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा गटालाच पराभव झाला. ही रिक्स का घेतली मला समजलंच नाही. मी कालच व्हिडिओ मार्फत सांगितलं होतं की 17 मध्ये तास 7 वर कडेने गाडी आलेले या गटामध्ये रिक्स घेणार नाही असं सांगितलं होतं. पण आता आपल्याला गट क्रमांक 17 मध्येच आपल्याला बकासूर राजा पळताना दिसला. त्या गटात आपला बकासूरचा पराभव झालाय. तर गाडी कोणती विजयी झाली? तर गाडी विजयी झाली तास क्रमांक 5 मधून जी पळाली होती ती म्हणजे युवराज आणि सर्जा. युवराज आणि सर्जा ही गाडी चांगलीच पळाली, चांगल्यात त्यांना गती प्राप्त झाली, स्पीड होतं, त्यामुळे त्यांनी बाजी मारली गट क्रमांक 17ला. तर खरं तर गट क्रमांक 17 मध्ये तास 7 वर ही गाडी कडेने असताना हे मला समजलंच नाही ही रिक्स का घेतली. पैरा चांगलाच होता, बकासूर आणि बबलू चाचा यांचा जो राजा आहे. तर गटालाच आपल्याला पराभव झालेला दिसतोय, त्यामुळे काहीच समजेना झाले नक्की झालं काय. अजूनपर्यंत बकासूर प्रेमींना विश्वास बसत नसेल की बकासूरचा हा पराभव कसा झाला, कारण की पैरा देखील चांगला असून सुद्धा. पण त्याचं कौतुक करावं, ती जी जोडी पळाली तास क्रमांक 5 वर युवराज आणि सर्जाची चांगलीच जोडी पळाली, चांगलाच वेग त्यांना प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ती गाडी विजयी झाली गट क्रमांक 17 मध्ये आणि सेमीला पात्र झाली. पण अजून खरं तर मला देखील विश्वास बसेना हे गटाला काय झालं, काय बघावं लागलं. आपलं बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरसाठी आपण हे मैदान बघतोय, पण हेच आपल्याला सुरुवातीला असं बघावं लागतंय. त्यामुळे आजचा दिवस खूपच नाराजीचा असेल बकासूर प्रेमींचा. पण असो, पुढच्या मैदानात नक्कीच आपला बकासूर काही ना काही कमबॅक करून दाखवेलच. आजचा हा जरी पराभव झाला, पराभवातून माणूस शिकतोय, त्यामुळे नक्कीच याचा शिकवण असेल आजची पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी. ही कडेने जरी रिस्क घेतलेली हेच मला चुकीचं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.